तर आता बघा राज्यसेवा 2023चा तुमचा अप्रोच कसा असायला पाहिजे, तो व्यवस्थित समजून घ्या. आपल्यासमोर 2023चा कंबाईनचा जो 30 एप्रिलचा पेपर होता, तो आपला कंप्लीट झालेला आहे. ओके. कंबाईन 2023चा जर पेपर पाहिला, तर त्याच्यावरून तुम्हाला बऱ्याच काही गोष्टी ज्या तुम्हाला अंदाज लावता येतात त्या लागलेल्या आहेत. आणि यावरून आपण राज्यसेवेला पेपर कसा असणार आहे ते व्यवस्थित समजू शकतो. ठीक आहे. बरेच सर्व स्टुडंट हे कंबाईनचा अभ्यास करत होते, सोबत राज्यसेवा करत होते. पण काही मुलं फक्त राज्यसेवा फोकस करत होती. तर कंबाईनच्या पेपरवरून तो समजून घेणं गरजेचं आहे. आणि पेपर कसा असणार आहे राज्यसेवेचा याचा पण एक अंदाज लागतो. ठीक आहे. जे सेक्शन करंटचं आलं होतं ना, ते ओल्ड आलं होतं, न्यू नव्हतं. ठीक आहे. बरेच प्रश्न ओल्ड होते. सायन्सचं सेक्शन खूप हार्ड होतं. सो आपल्याला काय वाटतं की सायन्स कठीण आहे तर सायन्स वाचायला पाहिजे. बिलकुल चुकीचं आहे. ठीक आहे. मी सर्व क्लेरिफाय करून देतो आज. जे मी सांगणार आहे ते फक्त कानावर ठेवायचं आणि त्याच गोष्टी ऐकायच्या. आज आपले कंबाईनचे स्टुडंट जे आहेत त्यांचा स्कोर खूप छान आलेला आहे. का आलेला आहे? कारण की अप्रोच आपण कसा अभ्यास केला पाहिजे, स्ट्रॅटेजी. ठीक आहे. जो आपल्याला टॉपिक येत नाही आहे त्याला धरून बसायचं का किंवा दुसरं काय आहे ते सर्व मी क्रिस्टल क्लिअर करून देणार आहे. व्हिडिओला सर्व शेवटपर्यंत सोबत राहा. आणि एकूण एक गोष्ट समजून घ्या. मी पूर्ण बोलणार आहे. आपण पूर्ण राज्यसेवा जी आहे 2023 याचा अप्रोच बघणार आहे आणि पेपर कसा येणार आहे याचा पण मी तुम्हाला सांगतो. 2022 मध्ये जो पेपर झाला होता तो पण तुम्ही बघून घ्या. त्याच्यामध्ये पण लेवल थोडी वाढवली होती. पेपरची लेवल 101% वाढणार तर आहे. बट तुम्हाला स्ट्रॅटेजी काय बनवायची आहे ते समजून घ्या. जे मुलं टेक्निकल बॅकग्राऊंडची आहे, ज्यांचा पेपर टेक्निकलचा आहे, त्यांचा कट ऑफ जो आहे तो सेपरेट लागणार आहे. जसं ARTOचा कट ऑफ म्हणा किंवा सिव्हिल वाल्यांचा म्हणा किंवा फूडवाल्यांचा म्हणा, तर यांचा कट ऑफ वेगळा लागणार आहे. तर आपल्याला त्या अप्रोचने विचार करायचा आहे. तुम्हाला राज्यसेवेच्या अप्रोचने विचार नाही करायचा आहे. जे राज्यसेवा करत आहेत त्यांनी ऑलरेडी 1 वर्षापासून अभ्यास चालू केला असेल. ते वेळेवर तर याच्यात उडी मारणार नाही राज्यसेवेमध्ये. सो त्यांनी 1 वर्ष, 1.5 वर्ष, तुमचा 2 वर्षापासून जो अभ्यास आहे त्याच्यानुसार तुम्हाला अप्रोच बनवायचा आहे. ओके. सो जे सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल किंवा फूड किंवा BSc, BCom ज्यांनी ज्या सेक्टरमधून फॉर्म भरलेला आहे, त्यांनी बिलकुल निवांत राहायचंय, चिल राहायचंय. मी आता तुम्हाला सर्व क्लिअर करून देतो. बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा. हा जो कंबाईनचा पेपर होता, हा कंबाईनचा पेपर जो होता, हा लेंदी पेपर होता. पेपर हार्ड नव्हता. बघा, हार्ड का नव्हता? 2 सेक्शन आहे. इकडे कंबाईन करतोय मी, समजून घ्या. इकडे कंबाईन आहे आपलं आणि या साईडला आता राज्यसेवाचे पेपर आहे. राज्यसेवा. जर तुम्ही पेपर जर पाहिला ना, एकही प्रश्न कंबाईनचा आपल्या क्लासच्या नोट्सच्या बाहेर आलेला नाहीये. सर्व आपल्या पुस्तकामध्ये, आपल्या बुकमध्ये आपण शिकवलेलं आहे बऱ्यापैकी. काही प्रश्न असे असतात 100 पैकी 20 प्रश्न, 20% की जे कोणालाच येत नाही, ते आउटसाइड ऑफ द बॉक्स असतात. त्याला आउट ऑफ द बॉक्स म्हणतो आपण प्रश्न. त्याला सोडून देऊ. पण जवळपास 75 to 80% क्वेश्चन असे होते, जे आपल्या पेपरमधले होते. ओके. जसं एक्झाम्पलसाठी बघा, हिस्ट्रीचा सेक्शन सर्व क्लासमधलाच आहे. जिओग्राफीचा सेक्शन पूर्ण क्लासमधला आहे. त्यानंतर पॉलिटीचा सेक्शन पूर्ण क्लासमधला आहे. ठीक आहे. त्यानंतर काही अदर जे होते जसे मॅथ आणि रिझनिंग पण सोपं होतं. ठीक आहे. तोही पण बऱ्यापैकी क्लासमधला होता. त्यानंतर काही करंटचे सेक्शन जे होते ते बऱ्यापैकी आपलेच होते. सायन्स थोडं अवघड होतं. ठीक आहे. आणि काही प्रश्न जे असते ह्या हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी मधले 1-2 की जे आउट ऑफ द बॉक्स होते. ठीक आहे. म्हणजे ते काही आउट ऑफ द बॉक्स होते. मग बऱ्यापैकी पेपर जो होता ना तो क्लासमधला होता. मग तरी पण अवघड का पेपर? हार्ड पेपर होता हे मान्य करावं लागेल. हार्ड पेपर होता. का होता? कारण की कंबाईन मध्ये जे क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला टाइम मिळतो तो ओन्ली 60 मिनिट मिळतो. आणि राज्यसेवामध्ये टाइम मिळतो 120 मिनिट. ओके. म्हणजे इथं 2 अवर टाइम आहे, इथं 1 अवर टाइम आहे. त्यानंतर इथे यांनी काय केलं यावेळेस ना, मॅथ्ससाठी मॅथचे म्हणजे मॅथ आणि रिझनिंगचे 20 क्वेश्चन टाकले आणि 80 क्वेश्चन जीएसचे टाकले आणि मॅथचे क्वेश्चन 60 मिनिटामध्ये 20 सॉल्व्ह केले जर तुम्ही 60 मिनिटामध्ये, तर तुमचे 15 मिनिटं इथंच चालले, 15 ते 20 मिनिटं. म्हणजे हे मॅथ सॉल्व्ह करणं 20 मिनिटामध्ये पॉसिबलच नाहीये. 20 प्रश्न किंवा 15 मिनिटामध्ये 20 प्रश्न सॉल्व्ह करणं हे पॉसिबिलिटी 0 आहे. म्हणजे हा पेपर 100 मार्कचा जरी असला तरी हा 100 मार्कचा सॉल्व्ह होतच नाही. किती कोणी आला 30 मार्कांना तो सॉल्व्ह नाही करू शकत 100 प्रश्न त्या 60 मिनिटामध्ये. कारण की पेपर बघा, मी तुम्हाला काय म्हटलं, पेपर हार्ड होता म्हणजे काय झालं, पेपर लेंदी होता असं म्हटलं मी. लेंदी होता म्हणजे काय, पेपर मधले प्रश्न आपल्याला सुटू शकले असते, पण त्यासाठी आपल्याला काय पाहिजे होता, टाइम पाहिजे होता, वेळ पाहिजे होता. तो वेळ आपल्याकडे नव्हता आणि वेळ नसल्यामुळे तो पेपर झाला हार्ड. म्हणजे तुम्ही त्या एका तासामध्ये 60 मिनिटामध्ये किती प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते चांगल्या प्रकारे, तर 50च प्रश्न सॉल्व्ह करू शकले असते. पण कंबाईन मध्ये हा प्रॉब्लेम झाल्यामुळे पेपर झाला लेंदी झाल्यामुळे हार्ड झाला. म्हणून मुलांना असं वाटत आहे की पेपर काय आहे, कठीण आहे. पेपर आता पाहिल्यानंतर सोपीच वाटणार आहे. कारण की तो त्या 60 मिनिटासाठी कठीण पेपर होता. एक्झॅक्ट पेपर कठीण होता. म्हणजे आता त्यांनी काय केलं, तर मी याला म्हणेन मिनी राज्यसेवेचा पेपर होता हा. कशाचा? कंबाईनचा नव्हता, मिनी राज्यसेवा. मिनी राज्यसेवा म्हणजे काय, तर कारण की त्यांनी त्यांनी काय केलं, पेपरची जी लेवल होती ना, ते पेपरची लेवल जी होती ती
लेंदी करून टाकली एकाच प्रश्नामध्ये ए बी सी आणि त्याच्या खाली मग ऑप्शनमध्ये ए बी जे राज्यसेवेचा पेपरचं पॅटर्न असेल ते केलं आणि त्यामुळे ते एका तासामध्ये सॉल्व्ह झालं नाही आणि त्यामुळे बरेच पोरं जे अभ्यास फक्त कंबाईनच्या लेवलचा करत होते किंवा ग्रुप सीच्या लेवलचा करत होते जे सिंगल लाईन राहते ते त्यांना मिळालं नाही आणि त्याच्यामुळे सगळी गाडी हरली आणि जे पोरं प्रिपरेशन जेव्हा पेपर सॉल्व्ह करत होतो आपण टेस्ट सिरीजचे तेव्हाही प्रॉब्लेम काय होता की लेंदी पेपर आपण सॉल्व्ह करत होतो जे सिंगल लाईन डबल लाईन जे प्रश्न होते जे कंबाईनसाठी असतात त्याच्यावर जास्त फोकस होता त्यामुळे या पेपरचा जो कट ऑफ आहे तो कमी लागणार आहे पहिले एक गोष्ट क्लिअर करतो कंबाईनचा कट ऑफ 101% कमी लागणार आहे ओके कारण की हे हालत फक्त नवीन विद्यार्थ्यांचीच नाही आहे जे जुने विद्यार्थी होते 2-2, 3-3, 4-4 वर्षापासून अभ्यास करणारे त्यांचा सुद्धा जो मी आता सध्या पाहत आहे मार्क्स ते खूप कमी आलेले आहे म्हणजे ज्यांचे 40-50 मार्क्स होत होते ते सध्या 35 ते 40च्या रेंजमध्ये किंवा 30 ते 35च्या रेंजमध्ये खेळून आले आणि सर्वांची कंडिशन अशी आहे मी खूप कमी विद्यार्थी पाहिले की ज्यांचा स्कोर जास्त आहे ओके त्यामुळे कट ऑफ कमी येणार आहे लेंदी असल्यामुळे मग आता इथून आपल्याला काय शिकायचं आहे राज्यसेवावाल्या स्टुडंटने लक्षात घ्या आपल्याला कन्सेप्ट शिकायचे आहे कन्सेप्ट नॉट फक्त तुम्ही बस आले आणि क्लासमध्ये बस तेवढं पाठ केलं नाही होणार तुम्हाला कन्सेप्ट न जायचं आहे जोपर्यंत तुम्ही कन्सेप्टवर फोकस करणार नाही ना तोपर्यंत तुम्हाला काहीच येणार नाही जसं एलनिनो लालिनाचा कन्सेप्ट आहे मी क्लासमध्ये तो सर्व कन्सेप्च्युअलच घेतो तुमच्या डोक्यामध्ये डायग्राम फिरते जे मी क्लासमध्ये घेतो आणि ज्यांनी कन्सेप्च्युअल पेपर सॉल्व्ह केला त्यांचा पेपर चांगला गेला पण इथं वेळ नव्हता ना मी सांगत काय पेपर येत होतो मुलांना येऊ शकलं असतं पण त्या वेळेमुळे तो पेपर खराब गेलेला आहे पण राज्यसेवेला 2 तास मिळतात 120 मिनिट्स राहते एका प्रश्नाला तुम्हाला निवांत टाइम मिळतो तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता म्हणजे एका क्वेश्चनला 1 मिनिट पेक्षा जास्त टाइम मिळतो तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकता त्यामुळे इथे तुम्ही कन्सेप्च्युअल जर गेले आणि व्यवस्थित कन्सेप्ट जर आपण केले ठीक आहे तर तुमचा पेपर निघेल आता तुम्ही म्हणता सर आम्हाला सायन्सचं टेन्शन होऊन राहिलं सायन्स तर वेगळंच काहीतरी विचारलं तेही बोलतो सायन्स बघा लक्ष द्या इकडे सायन्सवर बोलून घेऊ आपण पहिले कारण की तुमच्या डोक्यामध्ये जे भ्रम आहे ना ते मला रिमूव्ह करायचे आहे सायन्स करायचं का बघा राज्यसेवेमध्ये सायन्सचा काय रोल आहे मी तुम्हाला आधीपासून सांगितलं आणि क्लासच्या स्टुडंटमध्ये सांगितलं की सायन्स हा सब्जेक्ट 15 मार्क्ससाठी येतो 15 मार्क्ससाठी तुम्ही जर सायन्स करत बसले तर तुम्हाला बाकी सब्जेक्ट करायला टाइम नाही मिळणार आहे तुम्ही सायन्स करूच नका जेवढं मी क्लासमध्ये घेतलं ना तेवढं इनफ आहे त्यातले जर तुम्हाला 7-8 प्रश्न जरी आले 5-6 प्रश्न आले तरी करा एक्स्ट्रा त्याच्यावर जाऊ नका कारण की वेळेवर केलेला अभ्यास कधीच आठवत नाही आणि आठवण्यासाठी सायन्स असा सब्जेक्ट आहे जो कधीच आठवत नाही तुमच्याकडे बघा हिस्ट्री आहे ना हिस्ट्रीमध्ये 15 क्वेश्चन येणार राज्यसेवेला 15च राहणार आहे सेक्शन ठीक आहे राज्यसेवेमध्ये स्ट्रक्चर बदलणार नाही आहे जॉग्राफीचे किती येणार आहे 15 प्रश्न येणार आहे इकॉनॉमिक्सचे किती येणार आहे 15 प्रश्न येणार आहे त्यानंतर हिस्ट्रीचे किती प्रश्न समजा आपण घेऊन घेऊ करंटचे प्रश्न किती येणार आहे 15 प्रश्न येणार आहे इन्व्हायरमेंटचे येणार आहे 10-12 प्रश्न 10 प्रश्न इन्व्हायरमेंटचे येणार आहे ठीक आहे आता हा जो आपला हे आहे समजा याचा सायन्स आहे हा सायन्स 15 सोडून देऊ आपण तर असे जर घेतले हिस्ट्री जॉग्राफी पॉलिटी राहिलं पॉलिटीचे 15 क्वेश्चन येणार आहे तर यामध्ये जो सब्जेक्ट आपला चांगला आहे जसा हिस्ट्री आपला चांगला आहे ना तर हिस्ट्री चांगलं करायचं आहे डबल याच्यावरच प्रॅक्टिस करायची आहे कारण की मी तुम्हाला आता सांगितलं की जे टेक्निकल स्टुडंट आहे ज्यांनी आता अभ्यास चालू केलेला आहे किंवा आता 2 महिन्यापासून 1 महिन्यापासून अभ्यास करत आहे त्यांचा कट ऑफ सेपरेट लागणार आहे आणि राज्यसेवावाल्यांचा कट ऑफ सेपरेट लागणार आहे इन द सेन्स राज्यसेवेचा कट ऑफ जो आहे ठीक आहे राज्यसेवेचा कट ऑफ मागच्या वर्षी 106 लागला होता 106 लागला होता तर तुमचा 106 नाही लागणार आहे बाबांनो तुम्हाला 200 पैकी किती सॉल्व्ह करायचे आहे हे तुम्ही डिसाईड करा तुमचा कट ऑफ कमी लागणार आहे कारण की तुमचा संवर्गच वेगळा लागणार आहे संवर्ग वेगळा लागणार म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन तुमच्या स्टुडंट सोबत राहणार आहे म्हणजे मेकॅनिकल किंवा सिव्हिल किंवा फूड जे काही डिपार्टमेंट आहे तुमचं त्या डिपार्टमेंट मधला जो स्टुडंट राहणार आहे हा या स्टुडंट जो टॉपर राहणार तिथून समजा राज्यसेवेचा टॉपर राहणार 140 तर समजा कंबाईनचा आपला जो टेक्निकलचा स्टुडंट राहणार तो 120 राहणार मग इथून तुमचा खाली कट ऑफ लागणार इथून तुमचा खाली कट ऑफ लागणार मी कट ऑफ यासाठी बोलत नाहीये कारण की जोपर्यंत लागत नाही तोपर्यंत कारण की फर्स्ट टाइम एमपीसीनं स्ट्रक्चर बदललेलं आहे प्रत्येक संवर्गाचे वेगळे कट ऑफ लागायचं सांगितलेलं आहे प्रत्येक ठिकाणी आपल्याला टिक करायला ऑप्शन आलं होतं तर समजून घ्या एक फक्त एक्झाम्पल देत आहे याला घेऊन नाही बसायचं की सर एवढा कमी लागणार आहे का मी फक्त एक्झाम्पल देत आहे नाहीतर त्या एक्झाम्पलच्या विचारून तुम्ही मग अभ्यास कमी करणार मी प्रत्येक वेळेस क्लासमध्ये काय सांगितलं की आपल्याला 106 प्लस मार्क काढायचे हे आपलं टार्गेट आहे 106 मार्क म्हणजे आपल्याला राज्यसेवेच्या मुलांना फाईट द्यायची आहे जे समजा आता लेट अभ्यास करून आले आणि जे राज्यसेवा ऑलरेडी करत आहे त्यांना तर 106 प्लसच काढायची आहे कारण की ते 1 वर्षापासून अभ्यास करून आले पण आता मी जे एक्झाम्पल देत आहे टेक्निकलसाठी देत आहे टेक्निकलचा कट ऑफ लागणार आहे समजून घ्या 60 ते 70 मार्क कारण की का बरं कारण की याच्यामध्ये तेच मुलं आहे जे टेक्निकल वाले आहे त्यांना जीएसचं काही घेणं नाही आहे ते मग तुम्हाला 60 ते 70 आहे किंवा 80 करतो 70 ते 80 तो कमी जास्त ठेवलेला बरा तुम्ही एक्झाम्पललाही त्याच्यात घेऊन घेणार नाही तर ठीक आहे पण मी तुम्हाला मग क्लासमध्ये थोड्या दिवसानंतर सांगेल कट ऑफ किती लागते तर अभ्यासावरून पण 70 ते 80च्या जवळपास जर कट ऑफ लागणार आहे तर तुमचं टार्गेट काय पाहिजे की मला 100 प्रश्न आहे ना या 100 प्रश्नापैकी मला 100 ने सॉल्व्ह करायचे आहे
मला असे सिलेक्टेड काही 50 ते 60 प्रश्न सॉल्व्ह करायचे आहे, की जे मला किती मार्क देईन? 70 ते 80. म्हणजे 60 गुणिले जर 2 केले तर 120 मार्क होणार ना. तुम्ही तर हाय कट ऑफ काढून राहिले तसं पाहिलं तर. पण निगेटिव्ह करून जर काही झालं, तर आपण याच्यापेक्षा प्लस पाहिजे. हे मेंटॅलिटी ठेवा. जर तुम्ही म्हणत असेल मला सायन्स करायचा आहे, नाही होणार पॉसिबल. मी कंबाईनमध्ये पण मुलांना सांगितलं होतं, की सायन्सचा अभ्यास करू नका. होऊ शकते त्यामध्ये तुम्हाला 5-6 मार्क मिळेल. पण तुम्ही त्या 15 मार्कच्या नादात हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक्स कमी करणार, तर तोही मार्क तुमचा चालला जाईल. अप्रोच वेगळा ठेवा. तुम्हाला स्ट्रॅटेजी काय बनवायची आहे, की आपला जो जास्त आउटपुट देणारा सब्जेक्ट आहे, त्याच्यावर जास्त मेहनत घ्यायची आहे. मी कोणाबद्दल बोलत आहे? ज्यांनी आता अभ्यासाला सुरुवात केली त्यांच्याबद्दल. जे टेक्निकलचे पोरं आहेत त्यांच्याबद्दल. तुम्ही असा आउटपुट देणारा सब्जेक्ट बघा जो जास्त मिळू शकतो आणि तो कोणता आहे? हिस्ट्री आहे, जिओग्राफी आहे, ठीक आहे. इकॉनॉमिक्स टेक्निकली सब्जेक्ट आहे, तो त्याच्यामध्ये पण मिळू शकतात, ठीक आहे. करंट, आता बघा बऱ्याच जणांना करंट येत नाही. नाही येत असेल तर कशाला जास्त त्याच्यावर टेन्शन घ्यायचं? जेवढं मी क्लासमध्ये घेईल तेवढं. कारण की करंट हे 2020 विचारून आले, 21 विचारून आले, 22 विचारून आले, 23 विचारून आले. म्हणजे हा आउटपुट देणारा सब्जेक्टमध्ये येतच नाही ना हो. जर तुम्ही 20 पासून 22-23 पासून करंट करत गेले, तर 4 वर्षात 4 पुस्तकं तिथंच झाले. मग हे 4 वाचायला नाही पुरत का त्याच्या बदल्यात? जर तुम्ही करंटचे 4 वर्षात 4, कारण की त्यांनी काय केलं आता 2021 पासून प्रश्न विचारले, 21, 22, 23. मग 3 वर्षाचं 3 पुस्तक करायचे का 3 इयरचे? नाही करायचे. आपलं काम काय 2023च्या आधीचं 1 वर्षापर्यंत करायचं. फक्त 2022चं करंट करायचं. युद्ध आणि त्याचे प्रश्न. आयोग काय करते त्याच्यासोबत आपल्याला थोडी खेळायचं आहे. आपल्याला आपल्यासोबत करायचं आहे ना. आयोग म्हणते की तिथून करता, मग तिथून करता. नाही करू शकत आपण. जर तुम्ही तसं केलं तर तुमचा स्कोर येणार 18, 20, 19 मार्क. तुम्हाला काय करायचंय? आयोगाच्या समोर एक स्टेप राहायचंय. समोर राहायचंय म्हणजे ह्या कंबाईनवरून शिका. सायन्स करू नका. नाही होत एवढ्या वेळेत. करंट जर होत नसेल, जेवढं शिकवलंय करंट क्लासमध्ये किंवा YouTubeला मी घेत आहे, तेवढंच करायचं. एक्स्ट्रा करू नका ना. त्याच्यावरून तुम्हाला 5-6 मार्क मिळून आले ना. तेवढंच घ्या. पण हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स किंवा मग आपलं जो पॉलिटी आहे, हे एवढं चांगलं करा, की याच्यामध्ये तुमचे 15, 30 आणि 30, 60 प्रश्न इथंच सॉल्व्ह होऊन राहिले आणि बाकी जे तुम्ही 5-6 घेताय त्याच्यावरून तुमचा कट ऑफ निघून राहिला. तर हे माइंडसेट ठेवा. नाहीतर मग जे कठीण आहे त्याच्या मागे लागता तुम्ही आणि सगळं सगळं काय करता? व्हॅनिश करून टाकता. अप्रोच लक्षात घ्या. कंबाईनचा सिंपल अप्रोच होता. कंबाईनमध्ये सायन्स खूप कठीण होतं. ठीक आहे. करंटचे काही प्रश्न खूप असं नाही, करंटचे सर्व टाकले होते. करंटचे फक्त त्यांनी 50% प्रश्न हे 2021-22 चे टाकले. काही लेटेस्टमध्ये टाकले 3-4 प्रश्न आणि काही प्रश्न जे होते, जे हिस्ट्री, जिओग्राफीचे होते ते लेंदी टाकले होते. ठीक आहे. जर तुम्ही सायन्सचे प्रश्न सॉल्व्ह नसते केले, 15 प्रश्न वाचले नसते आणि हिस्ट्री, जिओग्राफीचेच प्रश्न वाचून सायन्समध्येच सॉल्व्ह केले असते, ते प्रश्न येऊ शकले असते. पण तेव्हा त्या पेपरमध्ये 1 तासामध्ये ते आपण विचारही करणं चुकीचं आहे. कारण की इथं बसून मी पेपर नसताना काही बडबड करू शकतो. समजत आहे, मी रिअल बोलत आहे. इथे 1 तासामध्ये कोणताही शिक्षक येऊन तुम्हाला काही सांगू शकते, पेपर सोपा होता, असा होता, तसा होता. पण त्या सिच्युएशनमध्ये 1 तासाच्या काही सुचत नाही. कुठून चालू करायचा, कुठून एंड करायचा, किती विचार करायचा, किती आतमध्ये जायचं. ठीक आहे. ॲज अ टीचर मी सांगत आहे तुम्हाला. तर त्या 1 तासामध्ये तो पेपर खरंच कठीण होता. आणि तो राज्यसेवेचा म्हणून त्याला मी मिनी कंबाईन म्हटलं. त्यामुळे तो पेपर कठीण होता. पण तसा ओव्हरऑल पाहिला तर सोपा होता. म्हणून नेक्स्ट टाईम असं जर कोणत्या पेपरमध्ये झालं, की खूपच कठीण पेपर वाटत आहे, तर त्यातला जो सेक्शन हार्ड आहे ना, तो स्किप करून टाकायचा आणि जो हार्ड आहे, पण ते प्रश्न येऊ शकतात, त्याला थोडंसं वेटेज टाईम द्यायचा आणि तो सॉल्व्ह करायचा. म्हणजे अटेम्प्ट तुमचा कमी झालाच चालते, पण तुमची ॲक्युरसी वाढली पाहिजे. यावेळेस मुलांनी 80-80, 85-85 अटेम्प्ट केले, 85 अटेम्प्ट केले आणि निगेटिव्हमध्ये एवढे खाली गेले ना, की खाली ढाळकन पडलेले आहे. म्हणजे एखाद्या वेळेस अटेम्प्ट कमी झालाच चालते, बट आपली अॅक्युरसी मॅटर करते. आणि कधी-कधी मग सिंपल प्रश्न आला तर तुम्हाला पेपर आला तर लक्षातच येते. सिंगल लाईन आहे किंवा तेव्हा तुम्ही अटेम्प्ट वाढवू शकता. तर हा अप्रोच जर तुमचा असेल, तर तुमचा पेपर निघेल. म्हणजे राज्यसेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता, जे टॉपिक तुमच्या आउटपुट देणारा टॉपिक आहे, सायन्स हा आउटपुट देणारा टॉपिक नाहीये. मी परत एकदा सांगतो, 3 येते. बायोलॉजी येते, केमिस्ट्री येते आणि फिजिक्स येते. 3 सब्जेक्टला 3 पुस्तक वाचावं लागते. 3 पुस्तकं मग हिस्ट्रीची वाचा ना 3दा रिपीट करा ना. 15-45 हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स किंवा पॉलिटी. तरी तुमचे तेवढेच मार्क होऊन आले ना. करंटचे मग 3 वाचत बसता का? 6 पुस्तकं इथेच होऊन जातात. नाही. त्यापेक्षा हे 3-4च पुस्तकं करा. क्लासमधल्या नोट्स आपल्या लक्षात ठेवा. तुम्ही नाही का जिथं येत नाही तिथं बघा, तुम्हाला माहिती आहे ना इथून आपलं होत नाही तर नका करू. आणि मी जे सांगतो ना क्लासमधल्या विद्यार्थ्यांना किंवा आता ते समजा हा व्हिडिओ मी YouTubeला जरी टाकला, कुठेही टाकला, तर त्यांनी लक्षात ठेवा ही बाब, की तुम्हाला तुमचा अप्रोच पाहायचा आहे. आयोग काय करते? आयोगाच्या एक स्टेप पुढे जायचं आहे. आता कंबाईनमध्ये त्यांनी काय केलं कळलं. होऊ शकते पुढच्या वेळेस ना हिस्ट्रीचाच कट ऑफ, हिस्ट्रीच खूप हार्ड येणार. हिस्ट्री हार्ड आलं तर ते सायन्स जे आहे ना हे सोपं टाकणार, हे लक्षात घ्या. मग सायन्स सोपं टाकणार तर सायन्स सोपं म्हणजे काय येईल? जेवढं क्लासमध्ये शिकवलेलं आहे ते येणार. कमीत कमी 2 सब्जेक्ट काय करते आयोग कठीण टाकते ते ओळखायचे आहे. आणि समजा ते 2 ओळखले तुम्ही तर काम झालं.
कधी कधी जॉग्राफी येऊन जाईल तर हिस्ट्री सोपं येऊन जाईल. तर हे डिपेंड करते सिच्युएशननुसार. तर हे लक्षात ठेवा. म्हणजे ते सायन्स समजा पुढच्या वेळेस होऊ शकते राज्यसेवेला सायन्स खूपच इझी येऊन जा. जे मी शिकवलेलं आहे किंवा जे कंबाईनच्या विद्यार्थ्यांनी केलं तसं येऊन जाव. आणि काय करा हिस्ट्री कठीण टाकू, इकॉनॉमिक्स कठीण टाकून देणार. तर हे लक्षात ठेवा. आणि जे म्हणतो ना आपण की प्रश्न सर लेंदी होते, तर हे कसे सॉल्व्ह करायचे ए, बी, सी, तर ते तर मी आता PYQ मध्ये आणि जे टेस्ट सिरीज आपण चालू केलेली आहे टेस्ट सिरीजमध्ये सर्व तुम्हाला करूनच देतो. आणि ऑलरेडी राज्यसेवेचे प्रश्न असेच असतात. जे मिनी कंबाईन म्हटलं मी तुम्हाला आता ते मिनी राज्यसेवा. या प्रकारचेच प्रश्न असतात त्यामध्ये. त्यामध्ये तुम्हाला कॅन्सलेशन मेथड वापरावं लागते. पेपरचं कॅन्सलेशन मेथड कशी असते, काय असते, ते आपण इन डेप्थ पाहणारच आहे क्लासमध्ये. आणि एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. जर आज काही लोकांचे मार्क राज्यसेवेचे जे पेपर देणार होते त्यांचे मार्क्स 25-30 पर्यंत गेलेले आहे. तर डबल केले तर 60-70 मार्क पर्यंत तुम्ही पोहोचतच आहे. निगेटिव्ह करून खूप चांगलं आहे. ओके. बट तुम्ही काय करा, स्वतःला सस्टेन ठेवा, व्यवस्थित एक प्लॅन करा. मी जे सांगतो ते ऐका फक्त, फॉलो करा. ज्या गोष्टीत आपण जास्त मार्क्स घेऊ शकत नाही त्यात जायचंच नाही. ठीक आहे. जिथं आपण मारू शकतो तिथं जायचं आहे. कारण की मी जेव्हा तुम्हाला सायन्स शिकवलेलं आहे तुम्हाला माहिती आहे सायन्सचं किती डेप्थमध्ये करावं लागते आणि कितीही केलं तरी तसे प्रश्न वेगळेच दिसतात तिकडे ते आउटसाईड पाहिलं तर. तर असा राहतो. तर हे लक्षात घ्या सर्वांनी. काही तुमचे प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता मला. कमेंट सेक्शनमध्ये विचारा. काही असेल तर विचारा. आणि हे 2 तासाचं प्लॅनिंग पेपरचं वेगळं असते, 1 तासाचं प्लॅनिंग वेगळं असते. तर 2 तासाचं प्लॅनिंग मी आता PYQ घेणार आहे. सगळ्या याच्यात YouTubeला पण घेऊ आपण, आपल्या क्लासमध्ये पण घेऊ, अदर इकडे पण घेऊ. फक्त तुम्हाला अप्रोच सांगितला काय, तर कंबाईनच्या पेपरवरून काय शिकायचं आहे, की जे प्रश्न आपल्याला येतात त्याच्यावर पहिले जास्त जोर द्यायचा आहे. व्यवस्थित पेपर सॉल्व्ह करताना व्यवस्थितपणा ठेवायचा आहे. डोकं शांत ठेवायचं आहे. आपोआप तुमचे प्रश्न सॉल्व्ह होतात. पेपर लेंदी होता, पेपर हार्ड नव्हता. ठीक आहे. पेपर लेंदी असल्यामुळे तो कंबाईनचा पेपर हार्ड झाला. हे लक्षात घ्या पहिले सर्वांनी. समजलं सर्वांना? आता तुमचे काही प्रश्न असेल तर मला तुम्ही सांगू शकता. मी तुमचे प्रश्न घेतो. काही तुमचे आणखी क्युरीज असेल तर तेही घेतो. चला सांगा आता काय प्रॉब्लेम आहे?